मोदी सरकारकडून रेल्वे बजेट सादर होताना महाराष्ट्रातील तमाम प्रवाशांनी निराशाजनक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। जेथे आश्वासनांच्या बळावर निवडून आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची अपेक्षा भंग केल्याचा संतापजनक वातावरण सर्वत्र आता दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई तसेच नवी मुंबई रेल्वे प्रवासी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। जेथे ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवून रेल्वे अर्थसंकल्पाबाबत आवाज उठवण्यात आलाय। या प्रसंगी आमदार संदीप नाईक यांच्या समवेत रेल्वे प्रवाशांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या समस्या नव्याने उपस्थित केल्या आहेत। दरम्यान डॉक्टर संजीव नाईक यांनी रेल्वे अर्थसंकल्पावर तीव्र आक्षेप नोंदवत प्रवाशांवर मोदी सरकारने अन्याय केल्याने विरोध प्रदर्शन केल्याची माहिती दिली आहे। या रेल्वे बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा मुंबई उपनगरीय किंवा ट्रान्स हार्बरला मिळाले नाहीत असं आमचं म्हणणं आहे। 14.2% इतकी मोठी दरवाढ गेल्या 8 वर्षात कधी झाली नव्हती। आता आज लोकांनी दरवाढ म्हटलं की लोकांना वाटतं की ठीक आहे चला सुखसुविधा मिळतील, परंतु त्या सुखसुविधा संदर्भामध्ये कालच्या बजेटमध्ये कुठेही आपल्या नवी मुंबईचा उल्लेख नाही आहे। कुठेही नवी मुंबईच्या लोकांना काय मिळणार आहे बाबा, 12 डब्याच्या डब्या सर्व 15 डब्याचे होतील किंवा प्रत्येक स्टेशन्सला तुम्हाला महिलांसाठी आम्ही युवकांसाठी डब्बे मागितले होते की बाबा पीक आवर्समध्ये 1 डब्बा हा युवकांसाठी असावा, विद्यार्थ्यांच्यासाठी असावा। तर कुठल्याही प्रकारची अशी उपलब्धता या रेल्वे बजेटमध्ये दिली नाही आणि त्या रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की आता हे पुढच्या वर्षी बघू, यावर्षी आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून। तर म्हणून आमचं म्हणणं आहे की एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आता आमची जबाबदारी आहे की आम्ही या सर्व समस्या रेल्वे मंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्वसामान्य जी काही प्रवासी आहेत यांच्या सह्यांची मोहीम घेऊन, यांच्या सह्या घेऊन ते निवेदन रेल्वे मंत्री, चेअरमन रेल्वे बोर्ड, रेल्वे GM, रेल्वे DRM, सेंट्रल रेल्वे यांना ती प्रत आम्ही देणार आहोत। कॅमेरामॅन हेमंत चव्हाणसह सिद्धेश म्हात्रे यांचा रिपोर्ट।